होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. ही नुसती बातमी नसून एका मोठ्या मंत्र्याचं भांडफोड झालेलं आहे. सध्या राज्यभरामध्ये कॅप्टन अशोक खरात, भोंदूबाबा याचं प्रकरण गाजत असताना आता एक मोठ्या मंत्र्याचा कारनामा समोर आला आहे. नुसताच कारनामा नसून तो तसला व्हिडिओ या मंत्र्याचा व्हायरल झाला आहे. सध्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव भेटत नाही. राज्यभरामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी आहेत. गोरगरीब जनतेच्या समस्या आहेत. हे सगळे प्रश्न असताना या मंत्र्यांनी जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे. परंतु या मंत्र्यांची काही वेगळेच वाईट कारनामे आता समोर येत आहे. नुकताच एका मोठ्या मंत्र्याचा एक तो तसला व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे संपूर्ण राज्यभर एकच चर्चा निर्माण झाली आहे. त्या मंत्र्याचा व्हिडिओ आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहेत. फक्त तुम्ही एक काम करायचंय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. हा अशोक खरात भोंदूबाबा यावर हा थांबत नव्हता. याच्याकडे येणाऱ्या महिलांना काही पण धाक दाखवायचा. म्हणायचा की मी दैवी शक्ती आहेत. तुमच्या भविष्यामध्ये पुढे मोठी संकटे येणार आहेत. ते सर्व विधिलिखित आहे. तुमचं मोठं नुकसान होणार आहेत. असं काही पण सांगायचं आणि महिलांना काहीतरी आमिष देत असे. आणि या महिलांसोबत ती सगळी काही कारणामे करायचा. त्या महिला आवाज उठवतील यासाठी हा परत पुन्हा त्यांना धमकी देत असे. मी तुम्हाला मरून टाकीन, मी तुमच्या कुटुंबाचा नाश करेल, मी कोणी सामान्य व्यक्ती नाही, मी देवाचा अवतार आहेत, असं काही सांगायचं. त्यामुळे महिला याच्या विरुद्ध ॲक्शन घेत नव्हते. परंतु शेवटी याचा पापाचा घडा भरलाच आणि एका महिलांनी हिम्मत करून पुढे आली. त्यानंतर या अशोक खरातचा एक चित्रविचित्र कारनामा समोर येऊ लागले. परंतु आता तर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे आणि यावेळी ही चर्चा एका मोठ्या मंत्र्याची आहे. या राज्याचा हा मोठा जबाबदार मंत्री आणि त्याची काही काळी कारनामे समोर आलेली आहेत. या मंत्र्याचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून संताप निर्माण केला जात आहे. कारण की हा व्हिडिओ बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या पायाखालची जमीन सरकली. असा हा धक्कादायक व्हिडिओ या मंत्र्याचा ते सगळं वाईट काम, ते सगळं तसलं काम सगळं उघड झालेलं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातून या मंत्र्याची पक्षातून हकलपट्टी करावी, तसंच या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी केली जात आहे. नेमका आता हा ज्या पक्षाचा मंत्री आहेत त्या पक्षाचे प्रमुख आता कोणता निर्णय घेता? खरंच या मंत्र्याची हकलपट्टी होणार का? खरंच याला पक्षातून काढून टाकणार का? खरंच या मंत्र्याचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का? अशी वेगवेगळी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जात आहे. या मंत्र्यांनी नेमकं यावेळी काय केलं, नेमकं याच्यासोबत कोण होतं, हे सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त तुम्ही आपला हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. सध्या चर्चा केली जात आहे महाराष्ट्राची एपिस्टन फाईल, ज्यामध्ये मोठ्या मंत्र्यांची वाईट कामं पडद्यामागे लागतात. घाण कामं ती सगळी आता समोर येत आहे. ज्या मंत्र्यांवर संपूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवतो, ज्या मंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो, ज्या मंत्र्यांना लोकांनी लाख मतांनी निवडून दिलं, त्या मंत्र्यांची काळी कृत्य आता उघड झालेली आहेत. महाराष्ट्रातील जनतेशी हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. नुकताच अजितदादांच्या विमान दुर्घटनेचा प्रकरण सुद्धा खूप चर्चेत होतं. दादांचा घातपात झाला असा संशय व्यक्त केला जात होता. त्यामध्ये काही काळी जादू झाली का? या भोंदू अशोक खरात बाबाचा दादांच्या अपघाताशी काही संबंध आहे का? याची सुद्धा चर्चा केली जात आहे. नेमकं महाराष्ट्रातील जनतेचे खूप प्रश्न असताना ते राहिले बाजूला आणि या मोठ्या मंत्र्यांची ती पडद्यामागील काही कामं सगळी ओपन झाली. हे सगळे मी तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार. कोण मंत्री, कोणत्या पक्षाचा, कोणत्या खात्याचा, त्या सगळ्या मंत्र्यांची आपण ते तसली व्हिडिओ याच व्हिडिओत तुम्हाला पुढे दाखवणार. फक्त तुम्ही हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि या आपल्या व्हिडिओला लगेच एक लाईक झालाच पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली. 2 महिन्यांपूर्वी जिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाला
35,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं होतं। यावेळी विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र आता पुन्हा एकदा आक्षेपार्ह व्हिडिओमुळे जिरवळ अडचणीत आलेत। काय ट्विट केलेलं आहे सपकाळांनी बघा। मंत्री नरहरी झिरवळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणं ही केवळ एक घटना नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे। जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्यांना किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी ही साधी सोपी गोष्ट आहे। मात्र हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचं स्पष्ट होतंय। मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न लावता नरहरी झिरवळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी। तर झिरवळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांनी रान उठवलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी आता तरी झिरवळांचा राजीनामा घ्यावा असं सपकाळ म्हणालेत। पुन्हा एकदा झिरवळ अडचणीत आलेत। 2च महिन्यांपूर्वी त्यांच्या विभागातल्या त्यांच्या खात्यातल्या एका लिपिकाला 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं। त्यावेळी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलेली। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता झिरवळांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी होते। यावेळी तरी मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नक्कीच आपण बघतोय की नरहरी झिरवळ यांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल झालेला बघायला मिळत आहे। मात्र या व्हिडिओ संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देतील का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। कारण दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं भूमिका नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केलेली नाराजी जी आहे ती कोणतीही नसल्याचं त्या दरम्यान सांगण्यात आलं होतं। मात्र आता व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता भूमिका नेमकी सरकार काय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केली। 2 महिन्यांपूर्वी झिरवळांच्या कार्यालयातील लिपिकाला 35,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं होतं। यावेळी विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र आता पुन्हा एकदा आक्षेपार्ह व्हिडिओमुळे झिरवळ अडचणीत आलेत। काय ट्विट केले